श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झणझणीत मिरचू कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं पावशेर मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 वाटी शेंगदाण्याचं जाडं भरडं कूट घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद थोडीशी आणि 2 गड्डी लसूण सोलून मी ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यात आणि थोडासा कढीपत्ता. आता आपण मिरचू बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की आपण त्यामध्ये फोडणी करणार आहोत. मोठ्या गॅसवर आधी तेल तापून द्यायचं आणि मग गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला. आपलं तेल गरम झालंय का बघूयात. मी थोडीशी मोहरी टाकून बघितलेली आहे. अजून तापलेलं नाही. तेल तापलं की आपण गॅस बारीक करून घेणार आहोत. आपलं तेल तापलेलं आहे. मी गॅस बारीक करून घेतलेला आहे. आता मी यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. मग 1 चमचा जिरे टाकायचे. जिरेही छान फुलले पाहिजेत. मग आपण ठेचून घेतलेला 2 गड्डी लसूण यामध्ये टाकायचा आहे. लसूण आपल्याला जरा जास्तच वापरायचा आहे मिरचू बनवण्यासाठी. लसूण जास्त वापरला की आपल्या मिरचीला छान चव येते लसणाची. लसूण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. मग आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता इथे छान तेलामध्ये तळला गेला पाहिजे. ते छान आपल्याला परतून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. मी 1 चमचा हळद टाकून घेत आहे, छोटा चमचा. हळदही छान तेलात मिक्स करून घ्यायची. मग आपण चिरून घेतलेले मिरच्या ज्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या ते यामध्ये टाकायच्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही कमी तिखटवाल्या असतात पोपटी रंगावर मिरच्या त्या वापरल्या तरी चालतील. कट केलेल्या मिरच्याही छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मिरची जर बनवला तर खूपच छान लागतो. तुम्ही बघू शकता लसूणही आपला छान भाजलेला आहे. मिरच्याही आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण याला जेवढं लागेल तेवढं मीठ घालायचं आहे. कारण मिरच्या तिखट असतात. ह्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी थोडं वापरलेलं आहे मीठ. लागेल तेवढं. तुम्ही जर कमी तिखटवाल्या मिरच्या वापरल्या तर थोडं मीठ कमी घातलं तरी चालेल. मिठामुळे जरा मिरचीचा तिखटपणा कमी होतो. पुन्हा छान परतून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. मी इथं कुठेही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. त्यामुळे आपला हा मिरचू 8 ते 10 दिवस आरामात टिकतो. आता आपल्याला यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटाची वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर मी उघडून बघते. आपल्या मिरच्या छान मऊ झालेल्या आहेत झाकून ठेवल्यामुळे. पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. पाणी इथं कुठंच वापरायचं नाही आपल्याला मिरचू बनवताना. पाणी जर वापरलं तर आपला मिरचू टिकणार नाही जास्त दिवस. आता यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. कूटामुळेही तिखटपणा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे कूटही थोडंसं जास्तच वापरायचं. ते पण जाडं-भरडं वापरायचं आहे आपल्याला. एकदम बारीक करायचं नाही शेंगदाण्याचं कूट.
असं मोठं घालायचं. कूट घातल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला यामध्ये दही घातलं तरी चालेल. थोडंसं फेटून घालायचं दही. तशा पद्धतीने मिरचू छान लागतो. पण मी इथं वापरलेलं नाही दही. मी असाच बनवलेला आहे. असाही खूप छान लागतो खायला. पुन्हा यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते. आपल्या मिरच्याही छान मऊ झालेल्या आहेत. आपला मिरचू तयार आहे बनवून खाण्यासाठी. हा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडीही लावू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.